बघा आता आपण आलेलो आहे तर आत्ता तुम्हाला समोर दिसतंय मंदिर. ही मंदिर आहे शिवनेरी देवीचं मंदिर आहे ही. आणि देवीच्या मंदिराच्या साईडला थोडा व्ह्यू येतोय. तर चला आता देवीचं दर्शन घ्यायला टपकन चाललो देवीचं दर्शन घ्यायला. तर तुम्हाला सकाळी देवी दाखवली होती त्या दृश्यातूनच आपण आता डोंगरावर आलो. तर डोंगरावरूनच खाली उतरायचं आहे आपल्याला अजून. पण आता सध्याला देवीचं दर्शन घेऊ, देवीचं मंदिर बघू. चला तर आपल्याला ह्या रोडने जायचं आहे आता डोंगरातून आष्टीला. तर नंतर जाऊ, आजवर आपण देवीचं दर्शन घेऊ आणि मग आपण मस्त. आज मी मंदिरात गेलो, दर्शन घेतलं देवीचं, मस्तपैकी मंदिर पाहिलं. मंदिरात गेल्याच्या नंतर देवीचं दर्शन पण झालं. नंतर तिथल्या पुजाऱ्यांनी आपल्याला गंध लावला. तो गंध एवढा आवडला मला, एकदम सुंदर असा गंध लावला. त्याच्यानंतर भजे पण गरम गरम खाल्ली, बेळ खाल्ली, मस्त एन्जॉय केला. असं मस्त आज वाटलं की वातावरण, आज पाऊस नाही आला पण हिरवळ वातावरण आहे. आणि डोंगरावर आल्याच्या नंतर डोंगरावर बसून जी खाण्यात मजा आहे मस्त, ते आपलं असं. चला असा गंध एकदम भारी लावला आहे मंदिरात. तर गंध आहे ज्यांनी लावला पुजाऱ्यांनी, एकदम मस्त लावला आहे. आणि येडा मारल्याच्या नंतर असे पुन्हा दगड बी एका मांडते. 7 दगड का मांडतात माहीत नाही, पण 7 दगड मांडल्याने काय होतं काय माहीत. 3 आणि 3 2 5 5 किंवा 7. आपलं तर 7 दगड बी व्हायना, पडत येत नसते. असे झाड आहेत एकदम दाट, काही खालचं दिसाना. चला हे देवीपासून आपल्याला जायचंय पुन्हा मंदिराकडे. ₹2 दिले, ₹2 तुम्हाला. कुणाला रुपये देतो, कुणाला ₹2 देतो, जसे येतील तसे. काय होते सुट्टी आता नेमकं त्यांच्या टायमाला संपलं. अजून आहेत का बघतो, बघतो अजून. तुमचे बहीण ₹1 आहे अजून. सगळ्याला वाट्याला आला ना, सगळ्याला काही ना काही वाट्याला यायला पाहिजे. लावलंय आता थोडस, मग एका जागेला लावलं. बरं, ह्या ठिकाणी आल्याच्या नंतर हे गंध लावला की लगेच लक्षात येतं आष्टी तालुक्यात असा गंध फक्त देवीच्या ठिकाणी लावतात. आणि कोणत्या देवीच्या ठिकाणी लावतात हे पण माहीत आहे. आणि त्या देवीचं जी यात्रा असते ती 15 दिवस यात्रा असते. आणि असं तर वर्षभर लोक येतच असतात, पण यात्रा 15 दिवस असते. सर्वात मोठी यात्रा असते. तर आणि इथं थोडंसं आनंद घेत होतो आपण रोडचा, की बाबा वरून येऊ पाठीमागचा कसा दिसतोय. तर हे आहे डोंगर, आणि ह्या आपल्या पाठीमागं बघायला गेलं हे देवीचं मंदिर. इकडं ह्या ठिकाणी पाऊस सुरू झाला, इकडं आपल्याकडे पण पाऊस येईल. टपकन डोंगरात आल्यामुळं आपला इथला व्ह्यू दाखवतो. एवढं भारी व्ह्यू वाटला मला इथं. हे इतकं पाणी नितळ आहे तलावामध्ये, आणि मस्त स्वच्छ आहे. पलीकडे बघा शेती तयार केलेली कोणतरी तलावाच्या कडाला. आणि बघा, तर आज आपण देवीचं दर्शन घेतलं तर खूप असं चांगलं वाटलं मला. तिथं गेल्याच्या नंतर इतकं भारी मंदिरात भारी वाटलं. पावसाळ्या दिवसात तिथं पाणी वगैरे बघायला, गरम गरम भजे खाल्ले, भेळ खाल्ली, एकदम मस्त वाटलं, आनंद वाटला. आणि देवीचं दर्शन घेतलं. तिथं देवीचं दर्शन घेतलं, गंध पण लावला. किती मस्त असा गंध आपला आलेला आहे, एकच नंबर गंध आहे. तर खूप असं छान वाटलं आपल्याला फिरल्याच्या नंतर. आणि मागचा डोंगरातून मागचा थोडासा येऊ भारी वाटला म्हणून थांबलो थोडं. तर मंदिरात गेलं तर भारीच वाटलं. वर बघू आपण, वर कसं दिसतंय का. इकडं बघा पाठीमागं आपल्या डोंगर आहे. तर डोंगराचा व्ह्यू एकदम मस्त आहे आणि उंच आहे. आता पाऊस सुरू झाला, आता थोडा पाऊस लागायला लागला. चला लवकरच आपल्याला आष्टीला जावं लागेल. पण आष्टीकडे पुढे जर बघायला गेलं तर एवढा पाऊस चालू आहे, आता आपल्याला कुठेतरी थांबावंच लागेल. सगळा पाऊसच चालू झाला तिकडं. आपल्याकडे नाही, पण आपल्याकडे थोड्याच वेळात पाऊस येणार आहे. तर चला कुठेतरी आपण थांबायचं ठिकाणी थांबू. आणि आत्ता मस्तपैकी तुम्हाला डोंगर दाखवतो. आणि इथंच आपला ब्लॉग आता एंड करू. तर सबस्क्राईब करा, ऑल घंटीवर क्लिक करा, म्हणजे व्हिडिओ नवीन बघायला भेटत असतात. आणि चांगलं वाटलं तर व्हिडिओ चांगला वाटला तर कमेंट पण करून सांगा, नाही तर लाईक तरी करा कमीत कमी, पण नक्की करा. आणि कसा व्हिडिओ वाटला हे पण सांगा. चला एकदम एकच नंबर वाटतोय आज. तर खूप असं छान वातावरण वाटलं मला. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आपण असेच चांगले ब्लॉग आपण बनवणार आहेत. तर फक्त कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.